हरिओम. आज गुरुवार 25 डिसेंबर 2025. सद्गुरू ब्रह्मचैतन्य गोंदवलेकर महाराज यांच्या प्रवचनाचा आजचा भाग आपण आता ऐकणार आहोत. भगवंतांचं स्मरण हेच प्रत्येक साधनाचं मर्म. एका गावाहून 2 सरकारी बैलगाड्या निघाल्या. एका बैलगाडीत सोन्याची नाणी असलेल्या पिशव्या होत्या आणि दुसऱ्या गाडीत बांधकामाचे दगड होते. सबंध दिवसभर प्रवास करून त्या बैलगाड्या तालुक्याच्या ठिकाणी पोचल्यावर गाडीवानानी गाड्या सोडल्या. सोनं आणि दगड अधिकाऱ्यांच्या हवाली केलं आणि दोन्ही गाड्यांच्या बैलांना कडबाच घातला. तसे भगवंतांच्या दृष्टीने विद्वान आणि अडाणी दोघेही सारखेच. सुंदर विचारांचा भार डोक्यात वागवला म्हणजे विद्वानाला भगवंत जवळ होतो असं मुळीच नव्हे. विद्वान काय किंवा अडाणी काय, दोघांनाही बुडविण्या इतका अभिमान प्रत्येकाजवळ असतो. विद्वानाला अभिमान जास्त मारक होतो, इतकंच. विद्येला जगात किंमत आहे, पण ती साधनरूप आहे, साध्य रूप नाही. विद्या ही भगवंतांची दासी बनली पाहिजे. पुष्कळ वेळा विद्वान लोक व्यर्थ चिकित्सेने आपल्या आयुष्याचा नाश करून घेतात. साधे भोळे अडाणी लोक भगवंतांचे नाम घेऊन मजेने तरून जातात. पण हे विद्वान लोक भगवंत कसा आहे, त्याचे गुण काय आहेत, त्याचा आणि आपला संबंध काय आहे, त्याचं नाम त्याच्यापर्यंत पोचतं की नाही, नामाची सुरुवात केव्हापासून झाली, नाम कोणत्या वाणीने घ्यावं, इत्यादी गोष्टींची चिकित्सा करत बसतात. आणि ती इतकी करतात की शेवटी आयुष्याचा अंतकाळ येतो आणि नामाची चिकित्सा तेवढी पदरात पडते. नाम घेण्याचा आनंद मिळत नाही, म्हणून शहाण्या विद्वानांनी चिकित्सा करायचीच तर नाम घेत करावी. ज्याच्या अंगी मी पण आहे, त्याने चूक केली तर भगवंत त्याचे प्रायश्चित्त देतो. पण ज्याच्या अंगी मीपणा नाही, त्याच्या हातून चूक घडली तर भगवंत ती सांभाळून घेतो. समजा आज आपल्या हातून चूक झाली, अगदी जाणतेपणाने झाली, तरी आपण जर पश्चात्ताप पाहून भगवंताला शरण गेलो तर खात्रीने तो क्षमा करतो. आपण आपले मार्ग घडलेले सर्व आपण आपलं मागले घडलेले सर्व भगवंताला अर्पण करावे, मग पुढची जबाबदारी त्याच्यावर पडते. प्रत्येक भक्तानी साधनाचं कष्ट स्वतःच सोसले पाहिजेत. कितीही मोठा गुरु असला तरी त्या बाबतीत तो काहीही करू शकत नाही. फार तर त्या कष्टाची त्याला जाणीव होऊन देणार नाही. आपलं मन आपणच आवरलं पाहिजे आणि आपल्या वृत्तीला आपणच वळवलं पाहिजे. साधनं करीत असताना येणाऱ्या अवस्था आपण शांतपणे सोसल्याच पाहिजेत. भगवंतांकडे जायची साधनं पुष्कळ आहेत. इतर साधनांचे कष्ट करून जे साधते तेच थोडे नाम घेतल्याने साधते, पण नामावर तशी श्रद्धा मात्र पाहिजे. प्रत्येक साधनाचं मर्म म्हणजे भगवंतांचे स्मरण होय. त्याचा पूर्णपणे समावेश भगवंतांच्या नामात आहे. म्हणून ज्याला लवकर भगवंता गाठायचा आहे त्यांनी एका नामाची कास धरावी. हरिओम.